जी काय ग, बरी आहे का रेवती? हो बरी आहे, तापही उतरलाय तिचा आता। वा, हे फार छान झालं। रात्रभर खूप सेवा केलीस ना तिची। एवढं सगळं करून ती बोलली का तुझ्याशी? हो नानीजी, मायाशी बोलली ती। काय राग होता, गैरसमज होता, सगळा गेलाय। इतके दिवस मनात साचलेलं सगळं बाहेर पडलं, पण आमच्यातला दुरावा नाहीसा झालाय आता। बरं झालं। इतकं मोकळं वाटतंय म्हणून सांगते। आपला माणूस आपल्याशी बोलत नसलं ना, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, पण तेच पुन्हा बोलायला लागलं ना, त्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद वाटायला लागतो। चला, तुमच्या मैत्रीला लागलेलं ग्रहण सुटलं। चल बस, मी चहा करते तुझ्यासाठी। राहू दे ना नानीजी, मी मानते। बस आता आणते। गुड मॉर्निंग मॅम। गुड मॉर्निंग। बरं, मी फोन अशासाठी केलाय की मला ना जरा बरं वाटत नाहीये। काल तापही होता। अरे मॅम, मग तुम्ही घरीच थांबता का? मी शिवानीला कॉल करायला लावतो। तेच सांगते मी। परवाचा जो इंटरव्ह्यू करायचा आहे ना, त्याच्या डिस्कशनसाठी तू जरा माझ्या घरीच ये आज। ओके मॅम। आणि शिवानीला सांग आज ऑफिस सांभाळ। येस मॅम। आणि हां, त्या इंटरव्ह्यूचे डिटेल्स शिवानीकडून घे। हां, आणि ती फाईल सुद्धा घेऊन ये। ओके मॅम। शिवानी पत्ता देईल तुला, तासाभरात पोच। ठीक आहे, मी पोचतो 1 तासात। ओके मॅम, टेक केअर। थँक्स। काय म्हणतोय पेशंट? अरे या ना, बसा। दिस इज फॉर यू। हे कशाला? का आता फुलंही नाही आवडत? आवडतात, पण ह्याची गरज नव्हती। वा, असं ठणकावून सांगताय म्हणजे पेशंट बरा झालेला दिसतोय। हो, डॉक्टर राधिका आल्या होत्या ना, आता ती आल्यावर मी आजारी कशी राहू शकते? काय झालं? असे का बघताय? राधिका बद्दल बोलले म्हणून का? रात्रभर उशाशी बसून होती माझ्या। हो माहितीये मला, तुम्ही फार ग्लानीत होता काल। तुमचा ताप उतरत नव्हता, वहिनी फार काळजीत होत्या। मी बोलले तिच्याशी सकाळी, पण ती सुद्धा अशी आहे ना, जणू काही झालं नाही अशीच वागते। अहो, एक्सपेक्टेड आहे ते। राधिका वहिनी सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत। आणि मी म्हणालो होतो ना तुम्हाला, कुठलाही गैरसमज हा मैत्रीपेक्षा मोठा नसतो। असो, देर आहे दुरुस्त आहे। चलो, गेट वेल सून। मी निघतो। 1 मिनिट, मला कुणाल बद्दल तुमच्याशी बोलायचंय। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.